निफाड तालुक्यातील विंचूर परिसरामध्ये 701 ग्रॅम MD अंमली पदार्थ जप्त करत 50,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. जिल्ह्यातील अवैधरित्या अंमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे कारवाई करण्यात येतील. 20 जानेवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर परिसरात काही संशयित अवैधरित्या MD अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील अरुण भिसे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांना मार्गदर्शन करत सूचना देऊन या दोनही पथकांनी फॉरेन्सिक टीम, पंच, फोटोग्राफर यांच्यासह लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर शिवारात 2 संशयितांना ताब्यात घेतलं. यामध्ये याकूब खालिद मोमीन, संदेश अंबादास फापळे या दोघांच्याही कब्जातून 49,10,500 रुपये किमतीचा MD पावडरचा साठा तसेच एक TVS ज्युपिटर मोबाईल फोन असं एकूण 50,15,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या दोघांविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 14/26 NDPS कायदा 1985 चे कलम 8 क 22 क 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, नाशिक ग्रामीण चार्ज निफाड विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर, हर्षल भोळे, अरुण भिसे, शैलेश पाटील, लासलगाव पोलीस स्टेशनचे भास्कर शिंदे, मोहन पाटील, सुशांत मरकड, प्रमोद मंडलिक, भाऊ झाडे, शांताराम जाधव, किशोर पाटील, प्रवीण गांगुर्डे, मंगेश गोसावी, विक्रांत मांगडे, स्वप्नील माळी, कल्पना शिंदे, रवींद्र गवळी, शंकर साबळे, संदीप निचळ, ज्ञानेश्वर जाधव, सागर आरोटे, अविनाश सांगळे, औदुंबर मुरडनर, सतीश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली. दिनांक 20 जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूर या ठिकाणी एक व्यक्ती हा NDPS अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं. त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालिद मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः 315 ग्रॅम MD हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं. त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये 386 ग्रॅम MD हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं. साधारणतः टोटल 701 ग्रॅम MD पावडर तिथे मिळालेली आहे. वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये किमतीचा हा MD पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे. पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत. झिरो टॉलरन्स NDPS या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे. NDPSच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर या बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे. वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे. या कारवाईमुळे निश्चितपणे NDPSचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल, बळ मिळेल. थँक्यू. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया, सागर गांगुर्डे सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.